तर आता ही जी पंगत बसलेली आहे समोर, त्याला सर्वांना ते आवाहन करतात की मा चंडीला धर्मासाठी बलिदान हवंय. कोण आपलं बलिदान देऊ शकतं, कोण आपलं मुंडकं कापून देऊ शकतं मा चंडीसाठी. तर एक माणूस तिथून उठतो, तो म्हणतो मी बलिदान द्यायला रेडी आहे. आणि त्या माणसाला गुरु पाठी घेऊन जातात, जिथे मा चंडीची मूर्ती असते आणि पुढे एक पडदा लावलेला असतो. गुरु तलवार आणतात, त्या पडद्याच्या मागे त्या माणसाला बसवतात आणि तलवारनी मारण्याची ऍक्शन करतात. तेवढ्यात पडद्यावरती पूर्ण रक्त उडलेलं असतं. गुरु ती तलवार घेऊन, जी रक्ताने माखलेली आहे, ज्याच्यामधून रक्त पडत होतं, ती घेऊन बाहेर येतात आणि म्हणतात की मा चंडीला अजून एक बळी हवी आहे. तेवढ्यात दुसरा एक माणूस उठतो, तो म्हणतो मी बळी द्यायला तयार आहे. त्याला सुद्धा पडद्याच्या मागे घेऊन जातात. गुरु परत तलवारीने मारायची ऍक्शन करतात आणि परत पडद्यावरती रक्त उडतं आणि परत गुरु बाहेर येतात आणि म्हणतात अजून एक बळी हवी आहे. असं 5 वेळा ते करतात आणि 5व्या माणसाला जेव्हा घेऊन जातात तिकडे परत मारण्याची ऍक्शन करतात. त्यानंतर ते काय करतात, पडदा बाजूला काढून टाकतात आणि हे पाहण्यात येतं की त्या 5 माणसाला खाली बसवलं होतं आणि बाजूला 5 बकऱ्यांची बळी देण्यात आली होती. पण हे दाखवून ते पंगतला इशारा करतात की असा ॲटिट्यूड असायला पाहिजे. धर्मासाठी जर मुंडकं जरी कापायचं झालं तरी घाबरलं नाही पाहिजे आणि मागं नाही हटलं पाहिजे. कुठलंही बलिदान, प्राणाचं का होईना, बलिदान द्यायचं असेल तरी तयार राहिलं पाहिजे ना. ते म्हणाले तिथे माझ्या वडिलांना मारलं तेव्हा सर्व हिंदू लोक फक्त काय करत होते, पाहत होते. कोण मध्ये नाही पडलं, कोणी वाचवलं नाही माझ्या वडिलांना. आता माझा जो फॉलोअर असेल तो जिथे जिथे अन्याय होईल तिथे तो मध्ये पडेल आणि वेगळा दिसेल सुद्धा.